नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी आणि मायक्रोप्लास्टी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सौरभ कुलकर्णी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. डॉक्टर सौरभ कुलकर्णी हे नवी मुंबईमधील अग्रगण्य ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. ते विशेषतः रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबईच्या नामांकित केम हॉस्पिटलमधून MS ऑर्थोपेडिक्सची पदवी संपादन केली आहे. डॉक्टर कुलकर्णी यांनी जॉईंट प्रिझर्वेशन आणि जॉईंट रिप्लेसमेंटमधील त्यांचं ज्ञान आणि कौशल्य प्रगल्भित करण्यासाठी सिकॉट इंटरनॅशनलद्वारे मान्यताप्राप्त क्लिनिकल रिसर्च फेलोशिप इन ॲडव्हान्स हिप अँड नी सर्जरी पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कौशल्य आणि प्रोटोकॉल आत्मसात करण्यासाठी त्यांनी दक्षिण कोरियाच्या इवाहा युनिव्हर्सिटी सोलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट फेलो म्हणून काम केलं. त्यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्सने व्हाईस चान्सलर सर्टिफिकेट मेरिट देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांना 3000हून अधिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियांचा अनुभव आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक अभ्यास आणि शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ते नवी मुंबई, पनवेल, खारघर, वाशी येथे जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करतात. टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट, मायक्रोप्लास्टी या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया काय आहे हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, गुडघ्या बदलण्याची शस्त्रक्रिया नेमकं काय असतं आणि ते का केलं जातं? सर्व प्रेक्षकांना नमस्कार. सांधा बदली ही शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेची संकल्पना ही समजून घेण्या अगोदर आपल्याला गुडघा कसा बनतो, गुडघ्यांमध्ये दुखणं कसं सुरू होतं आणि अशी अवस्था काय येते की जिथं आपल्याला परमनंट सोल्युशन म्हणून नी रिप्लेसमेंटच सांगायला लागते, ही आपण माहिती करून घेऊया. आता आपण स्क्रीनवर ते बघू शकत असाल. आता आपण हे स्क्रीनवरती बघू शकत असाल. आपला गुडघा हा साधारणतः 3 हाडांनी बनलेला असतो. मांडीचं हाड त्याला आपण फिमर म्हणतो, आपल्या पायाचं हाड त्याला आपण टिबिया म्हणतो आणि त्यावरती जी गुडघ्याची वाटी असते त्याला आपण पटेला असं म्हणतो. आपल्या सर्व हाडांच्या मध्ये नर्व एंडिंग्स म्हणजे सेन्सेशन किंवा संवेदना देणाऱ्या चेतातंतू असतात. जेव्हा केव्हा तुमचं हे हाड उघडं पडतं, कोणत्याही हार्ड सरफेसवरती हे दबलं जातं, तेव्हा तुम्हाला असह्य वेदना होतात. दिस इज द मोस्ट डीप रूटेड पेन, जे पेशंटला सहन होत नाही. म्हणूनच निसर्गानं ते दुखणं घालवण्यासाठी प्रत्येक जॉईंटमध्ये हाडावरती कुर्चा म्हणजे कार्टिलेज याची एक परत बनवलेली आहे. इथं आपण बघू शकत असाल 3 मिलीमीटर जाडीचं गुळगुळीत कॅप वरच्या हाडावरती, 3 मिलीमीटर जाडीची कॅप खालच्या हाडावरती आणि रबर गाद्यांची एक लेयर 2 ते 3 मिलीमीटरची कॉल्ड एज अ मेनिस्कस ही आपल्या सर्व गुडघ्यांमध्ये असते. प्लस त्या गुडघ्यांमध्ये वंगण बनवलेलं असतं. म्हणूनही आपण तरुण असताना आपल्या गुडघ्यांमध्ये कणभरही पेन होत नाही. परंतु जसं जसं आणि आपण आता ह्या एक्सरेमध्ये बघतोय, हा नॉर्मल माणसाचा एक्सरे आहे. वरचं हाड आणि खालचं हाड यांच्यामध्ये सलग साधारणतः 6 ते 8 मिलीमीटरची गॅप आपल्याला या ठिकाणी दिसते. हेच ते कार्टिलेजची गॅप आहे. परंतु जसं 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 वय वाढत जातं, गुडघ्यांची झीज व्हायला लागते, कधी कधी कोणाला मार लागलेला असतो, पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस होतो, रक्तातला संधिवात वाढल्यामुळे तुमच्या गुडघ्यांची झीज होते, तेव्हा ह्या कार्टिलेजची थिकनेस आणि क्वालिटी ही कमी 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 होत जाते. त्याच्यावरून ग्रेडिंग ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस असतं. तुम्ही 3ऱ्या ग्रेडपर्यंत, 3ऱ्या इमेजपर्यंत बघत असाल, हाडांमध्ये थोडीशी गॅप दिसते आपल्याला. परंतु 4थ्या याच्यामध्ये आपल्याला दिसतंय देर इज नो गॅप लेफ्ट. या डिसीजला आपण बोन टू बोन डिसीज म्हणतो. इथं आपण बघू शकत असाल, आपल्या हाडांवरील जवळजवळ सर्व कार्टिलेजच्या कॅप निघून गेलेली आहे आणि तुमचं खालचं बोन हे उघडं पडलेलं आहे. याचाच अर्थ या हाडाच्या ज्या नर्व एंडिंग्ज आहेत या तुमच्या एक्सपोज झालेल्या आहेत. ते तुमचं हाड दुखरं आणि सुजलेलं झालेलं आहे. या एक्सरेमध्ये आपण बघू शकतो एक्झॅक्टली जसं बोन टू बोन डिसीज कसा असतो आणि त्या नर्व एंडिंग्स कशा इरिटेट झालेल्या असतात. आता याला जर आपल्याला परमनंट सोल्युशन द्यायचं असेल तर 2च ऑप्शन आहेत. एक, नैसर्गिकरित्या दिलेली कॅप परत आणा किंवा तुम्ही नवीन कॅप लावा. नैसर्गिकरित्या दिलेली कॅप कार्टिलेजची बनते आणि कार्टिलेज हा नाशवंत प्रकार असल्यामुळे एकदा गेलेलं कार्टिलेज परत बनवता येत नाही.
जोपर्यंत कार्टिलेजची पातळ कॅप आहे तोपर्यंत तुम्ही गोळ्या औषधं, तुम्ही होमिओपॅथी, ॲलोपॅथी, वजन कमी करणं, जे न केन प्रकाराने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा तुम्ही त्याचा प्रोग्रेस थांबवण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु एकदा का बोन टू बोन डिसीज झाला की त्याच्यावरती कॅप लावण्यात त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण नी रिप्लेसमेंटमध्ये इथं बघत असू, वरच्या हाडावरती एक मेटलची कॅप, खालच्या हाडावरती एक मेटलची कॅप आणि ह्या दोघांच्यामध्ये हायली क्रॉसलिंक्ड पॉलिइथिलीन नावाच्या पदार्थाची रबरची गादी ही टाकतो. या गोष्टीला आपण सांधेबदली नी रिप्लेसमेंट असं म्हणतो. पण हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट पारंपरिक गुडघा बदलण्याच्या प्रक्रियेपेक्षा नेमकं कसं वेगळं आहे आणि यामध्ये नेमकं काय होतं? आता सर्वप्रथम सांधा बदली कशी केली जाते आणि कशासाठी केली जाते हे समजून घेऊ, मग दोघांमधलं अंतर आपल्याला समजता येईल. आता या गोष्टींमध्ये आपल्याला 2 एम असतात सांधा बदली करत असताना. पाय तुमचा कितीही वेडावाकडा असू दे, परंतु तुम्हाला त्याची परफेक्ट अलाइनमेंट स्ट्रेट करायची आहे, म्हणजे वजन सरळ जातं. आणि दुसरं म्हणजे आपण त्याच्यावरती आता जी कॅप सांगितली त्या कॅपचा साईज आणि शेप तुमच्या देवानं दिलेल्या किंवा निसर्गानं दिलेल्या सांध्याशी परफेक्ट मॅच झाला तर तुमची सक्सेसफुल नी रिप्लेसमेंट होते. आता आपण इथं बघतोय बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे गुडघे आपल्याला बघायला मिळतात. कोणाचे वरपासून खालीपर्यंत बेंड झालेले, कोणाचे नॉक नीज म्हणून असतात, तर काही लोकांचे पाय वरून स्ट्रेट पण फक्त खाली नळ्यांच्या याच्यातून बेंड झालेले असतात. या सगळ्यांना सरळ करणं हे कंपल्सरी आहे. तर हे सरळ करण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या खुब्याचा सेंटर म्हणजे हिप जॉईंटचा जो बॉल असतो त्या सेंटरपासून ते नी जॉईंटपर्यंत म्हणजे मांडीच्या हाडाचा मेकॅनिकल ॲक्सिसच्या 90 डिग्री कटमध्ये आपल्याला तिथं ती कॅप लावायची असते. आणि खाली अँकल जॉईंटचा सेंटर आणि नी जॉईंटचा सेंटर याच्या ॲक्सिसला 90 डिग्रीमध्ये आपल्याला तिथं कॅप लावायची असते, म्हणजे पाय आपला पूर्णतः सरळ होतो. तर ही गोष्ट या पद्धतीने आपण ते कट्स घेतो. आता हे कट कशा पद्धतीने घेतले जातात आणि कसं मेजरमेंट केलं जातं याच्यावर कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीत डिफरन्स आहे. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये हे सगळं सर्जरी दरम्यान केलं जातं. सर्जरीच्या अगोदर ह्याचं परफेक्ट प्लॅनिंग होऊ शकत नाही, म्हणून याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशन मेजरिंग सिस्टीम ठेवलेली आहे. उदाहरणार्थ आपली मांडी खूप जाड असते, त्या मांडीच्या वरती चरबी असते, मसल्स असतात, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली हाड कुठं आहे आणि त्याचा ॲक्सिस कुठे आहे हे कळत नाही. म्हणून आपण जर लेफ्ट साईडला बघत असाल तर आपण हाडामध्ये एक छोटंसं होल करतो, तिथून 1 ते 1.5 सेंटीमीटरचा रॉड पूर्ण हाडामध्ये टाकतो. तो आपल्याला त्या हाडाचा ॲक्सिस देतो आणि त्याला 90 डिग्रीमध्ये आपलं बोन कट केलं जातं. सेम गोष्ट आपली जी होते ती टिबियामध्ये आपण बाहेरून त्याची एक स्ट्रेट लाईनवाली अलाइनमेंट झिग लावतो आणि त्याला 90 डिग्रीमध्ये कट करतो. हे सगळं सर्जरीच्या वेळेसच आपल्याला डिसाईड करायचं असतं. ऑन द कॉन्ट्ररी आपली जी रोबोटिक सर्जरी आहे ही कम्प्लिटली सॉफ्टवेअर बेस्ड आहे. याच्यामध्ये आपण 3D CT स्कॅन पेशंटचा हा पहिल्यांदा करून घेतो आणि त्याच्यामध्ये हिप जॉईंटचा परफेक्ट सेंटर, नी जॉईंटचा परफेक्ट सेंटर आणि तुमच्या अँकल जॉईंटचा बोनी परफेक्ट सेंटर हे ऑलरेडी सॉफ्टवेअरला फीड केलं गेलेलं असतं. त्यामुळं आपण जो 90 डिग्रीचा कट आहे तो अगदी परफेक्ट घेण्यासाठी म्हणून सर्जरीच्या अगोदरच त्याचं प्लॅनिंग करून रोबोला फिक्स केलं गेलेलं असतं. आणि जेव्हा आता तुम्ही या ठिकाणी बघत असाल आपली ही जी कॅप आहे ही वरून जरी गोल दिसत असली तरी ती हाडाला परफेक्ट बसावी म्हणून ह्याला पंचकोनी कटिंग सिस्टीम आहे. तर ही जी कटिंग सिस्टीम आहे आता आपण स्लाइडमध्ये बघू शकता. आता ही जी कटिंग सिस्टीम आहे ही कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटमध्ये त्याच्या वेगवेगळ्या अँगलनं आपली सॉ जाऊ देणाऱ्या एक झिग असते, ती 3, 4, 5 पिनांनी हाडाला आपण तिथं फिक्स करतो आणि मग त्याच्यातून सर्जन सॉ ब्लेडनं, इलेक्ट्रिक सॉ असते त्याच्याने ती कट करतो. याच्या अगेन्स्ट रोबोटिक सर्जरीमध्ये कोणतीही झिग लावण्याची गरज नसते, कोणतीही पिन ठोकायची गरज नसते. रोबोला ऑलरेडी तुमचा 3D ॲनाटॉमी दिलेली असल्यामुळे रोबो त्या ठिकाणी येतो आणि परफेक्टली सब मिलीमीटर प्रिसिजननं तेवढंसं बोन कट करून त्याचे परफेक्ट पंचकोनी शेप बनवून हा आपल्याला तो सांधा देतो. आता कन्व्हेन्शनल सर्जरी याचा अर्थ ही झाली मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट बेस्ड सर्जरी
आणि आपण जी रोबोटिक सर्जरी करतो हिचा जवळजवळ 90% पार्ट हा सर्जरीच्या अगोदर सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असतो. हा ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. आणि जे कटिंग होतं बोनचं हे रोबो करतो. बरोबर. हे रोबोटिक गुडघा बदलण्याचे फायदे नेमके काय सांगाल डॉक्टर? रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे फायदे, तुम्ही जेवढ्या प्रिसिजननं सांधा 90 डिग्रीमध्ये टाकाल आणि देवानं दिलेल्या परफेक्ट साईजला जर तुम्ही कॉपी करू शकलात, नक्कल करू शकलात, तर तुमची रिझल्ट उत्कृष्ट. आणि प्रत्येक पेशंटचा गुडघा हा वेगळ्या ॲनाटॉमीचा असतो. एकाच पेशंटचा डावा गुडघा आणि उजवा गुडघासुद्धा सेम साईजचा नसतो. त्यात ग्रेड 4 आर्थरायटिस झाल्यावरती कधी हाडांना हाड घासून त्याच्यात खड्डे पडलेले असतात. या सगळ्यांचं आपल्या सर्जरीवरती नेमका परिणाम होतो. त्यामुळं हे सर्व आपल्याला 3D CT स्कॅनमध्ये अगोदर ती कळतं. दुसरा एक रोबोटिकचा फायदा काय, आपल्याला ABCDEF असे वेगवेगळ्या इन्क्रिमेंटल सायझेसमध्ये इम्प्लांट्स गुडघ्यामध्ये टाकायला दिलेले असतात. परंतु हे एक गुडघा असा असू शकतो जो C आणि Dच्या मध्ये येतोय. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये सर्जनला C किंवा D हा त्याच्या एक्सपिरियन्सनुसार जो योग्य वाटतोय तो लावून त्याच्यानुसार कट करायला लागतं. त्यानंतर तुम्ही हा डिसिजन घेऊ शकत नाही की मला आता D लावायचं आहे. परंतु रोबोटिक सर्जरीमध्ये तुम्ही व्हर्च्युअली C साईज त्या ठिकाणी फिट करून बघू शकता. ते केल्यानंतर गुडघा लूज वाटतोय का टाईट वाटतोय का तो छान बसतोय. त्यानंतर तुम्ही D साईजसुद्धा लावून बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो एक्सपिरियन्स सर्जनच्या बेसनुसार जो योग्य वाटतंय त्याचा परफेक्ट प्लॅन आपण रेडी करून तो रोबोला सबमिट करतो. त्याच्यामुळे तुमचं परफेक्ट कटिंग होतं. आणि आता आपण इथं बघितलं असेल तर ही पंचकोनी आतून असणारी आणि बाहेरून गोल असणारी जी कॅप आहे ही 9 मिलीमीटर जाडीची असेल तर तुमचं बोनसुद्धा 9 मिलीमीटर कट व्हायला पाहिजे. ते 8.5 हून चालत नाही किंवा ते 9.5 हून चालत नाही. तर ह्या केसमध्ये रोबो हा सब मिलीमीटर प्रिसिजननं कटिंग केल्यामुळे आपला बोन लॉस कमीत कमी होतो आणि सांधा परफेक्ट बसतो. त्यामुळं जर तुम्ही कट अचूक केलात तर तुम्ही परफेक्ट साईजचा सांधा बसवू शकता. परफेक्ट देवानं किंवा निसर्गानं दिलेल्या सांध्याची जर तुम्ही चांगली नक्कल केलीत तर तुमचा नंतरचा जो मुवमेंट आहे ती सुद्धा अतिशय नॅचरल फील देऊन जाते. तसंच तुमची सर्जरी ही 90% सर्जरी अगोदरच आपण प्लॅन केलेली आहे म्हणून सर्जिकल टाईम कमी होतो. तुम्ही सॉफ्ट टिश्यू म्हणजे मांसपेशींची हाताळणी कमी करता. त्याच्यामुळे पेशंटचं पोस्ट ऑपरेटिव्ह पेन हे सगळ्यात कमी होतं आणि त्यामुळे तुमचं रिकव्हरी ही फास्टेस्ट होऊन जाते. नक्कीच. तर डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी आणि मायक्रोप्लास्टी या विषयावर आपण डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, नी रिप्लेसमेंटबद्दल आपण बरंच बोललो, पण नेमकं तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता की ह्या रुग्णाला याची गरज आहे? तर नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये जो पेशंट कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटसाठी कॅन्डिडेट आहे ते प्रत्येक पेशंट रोबोटिकसाठीचे कॅन्डिडेट आहेत. असं कोणतीही केस नाही की जिथे कन्व्हेन्शनल करू शकतो परंतु रोबोटिक करू शकत नाही आपण. आणि आपण ह्या पेशंट्समध्ये पहिल्यांदा पेशंटचं एकदा पेशंट काउन्सिलिंग झालं की 3D CT स्कॅन करून घेतो आणि 3D CT स्कॅन नंतर सर्जरी ही दोघांमध्ये सिमिलरच असते. आणि साधारण ही कितपत सुरक्षित आहे, पूर्णपणे सेफ आहे का? आता ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर ह्या रोबोमध्ये एकच मिनिट हां आता जर आपण ह्या रोबोचे काही त्याचे स्पेसिफिकेशन्स बघितले तर हा रोबो 0.05 पेक्षाही कमी प्रिसिजननं ते बोन कट करतो. प्लस त्या बोनची पोझिशनिंग, त्या रोबोची पोझिशनिंग ॲक्युरेसी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे, सब मिलीमीटर म्हणतो आपण. तसंच त्याच्यामध्ये काही सेफ्टी फीचर्स पण आहेत. रोबोटिक मुवमेंट सेन्सर आहे. रोबो कणभर जरी हल्ला तरी आपला रोबो थांबतो. पेशंट जरी हल्ला सर्जरी करत असताना तरीसुद्धा तो रोबो थांबतो. आणि ह्यांचा हा रोबो थांबण्याची जी रिस्पॉन्स टाईम आहे तो 0.01 सेकंड आहे. त्यामुळे एक्स्ट्राचं कटिंग त्या ठिकाणी काही वेगळं होऊ शकत नाही. आणि ज्या क्षणी सर्जनला वाटेल की आपल्याला थोडंसं त्यात मदत करायची आहे, सेमी ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ओव्हरराईडचे मोड्स आहेत. त्यामुळे इट इज वन ऑफ द मोस्ट सेफ. ओके.
आणि मग हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट नंतर रिकव्हरीसाठी काही प्रोटोकॉल्स आहेत का? रिकव्हरी जसं आपण सांगितलं, पेशंटचं कमीत कमी हँडलिंग होतं, पेन कमी होतं. त्याच्यामुळे जर आपण पेशंटची रिकव्हरी बघितली तर आपला पेशंट 6 तासाच्या आत उभा राहतो. 24 तासाच्या आत आपण पेशंटला चालायला सुरू करतो. पेशंटची पूर्ण रेंज ऑफ मोशन सुरू होते आणि त्या पेशंटचं 2 ते 3 दिवसांमध्ये कम्फर्टनुसार जिन्याच्या चढणं उतरणं सुद्धा सुरू होतं आणि पेशंट 4 दिवसात घरी जातो. 14 दिवसात टाके निघतात. एका महिन्याभरामध्ये पेशंट साधारणतः किलोमीटरभर चालतो आणि 2 ते 3 महिन्यात तो नॉर्मल लाईफला येऊ शकतो. आपण एका उदाहरणाने ही गोष्ट बघूया. 86 वर्षाचे हे गृहस्थ आहेत. त्यांचे पाय पूर्वी फ्रॅक्चर झाले होते, हाडं वाकडी जुळली होती, त्यामुळे त्यांचं चालणं मुश्किल झालं होतं. 20 डिग्री पाय सरळच होत नव्हता. यांची आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी केली. दोन्ही पाय सरळ केले. हे काका आपले साधारणतः 6 तासात उभे राहिले. 24 तासामध्ये त्यांचं पूर्ण चालणं वगैरे सुरू झालं. यांची पूर्ण गुडघे बेंड करणं, सरळ करणं हे 24 तासाच्या आत सुरू होतं. 2 दिवसांमध्ये त्यांनी जिने चढायला उतरायला सुरू केली. ही सर्व गोष्ट आपण 86 वर्षाला बघतोय. ही गोष्ट 50-60 वर्षांच्या लोकांची नाही आहे. टाके निघाल्यानंतर 2 आठवड्यांमध्ये पूर्ण सपोर्ट सोडून हे काका घरामध्ये चालणं, फिरणं, टॉयलेट, बाथरूमला जाणं करत होते. एका महिन्यानंतर जेव्हा ते आपल्याला भेटायला आले, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता आणि मांडी घालून बसतायत महिन्याभराच्या आत. म्हणजे पूर्णपणे सेफ आहे आणि लवकर रिकव्हरी आहे. येस. ओके. आणि मग त्यानंतर आता ह्या प्रोसेससाठी, ह्या सर्जरीसाठी काही वयाची किंवा वजनाची काही अट आहे का? आता आपण वय हे म्हणालो तर ही फक्त एक संख्या आहे. 80 वर्षाचा माणूस ज्याला लिव्हर, किडनी कशाचाही त्रास नाही, जो 5 किंवा 10 वर्ष अजूनही स्वावलंबी लाईफ जगू शकतो, तो ग्रेट कॅन्डिडेट आहे नी रिप्लेसमेंटसाठी. आता आपण हे उदाहरणामध्ये घेऊया. 86 वर्षांचा आपणच बघितलं, दोन्ही गुडघे बदलले. आपण 83ची बायलॅटरल नी रिप्लेसमेंट केलेली आहे, 80ची बायलॅटरल नी रिप्लेसमेंट केलेली आहेत आणि हे सगळेजण त्यांचं लाईफ अतिशय सुंदररित्या जगतायत. म्हणून जो पेशंट 5 ते 10 वर्ष पुढचं लाईफ छान जगू शकतो, त्या सगळ्यांना नी रिप्लेसमेंटचा हक्क आहे. आणि आपण जर आता वजनाबद्दल बोलायला गेलो तर हे दुष्टचक्र आहे. गुडघा दुखतो म्हणून वजन वाढतं, वजन वाढतं म्हणून लोड पडतो, गुडघा दुखतो, पेशंट बसून राहतो. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्यांना मदत करणं भागच असतं आणि रिस्क घेऊन पेशंटनी, डॉक्टरांनी ही गोष्ट करायला लागते. द हायेस्ट वेट फॉर विच वी हॅव डन नी रिप्लेसमेंट इज 137 kg. 137 किलोचे गृहस्थ. आणि दुसरा म्हणजे बेसल मेटाबॉलिक इंडेक्स 64.5. 104 किलोची महिला, 4 फूट 2 इंचाची. त्यांचे हे दोन्ही गुडघे आपण बदललेत. देवाच्या कृपेनं ह्या सक्सेसफुल नी रिप्लेसमेंट सर्जरीज आहेत अँड दे आर लिव्हिंग हेल्दी लाईफ. आणि हाय एजमध्ये. या एजमध्ये. आणि गुडघा इम्प्लांटचे डॉक्टर काही प्रकार असतील तर सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोप्लास्टिक शस्त्रक्रिया म्हणजे काय, त्याबद्दल पण सांगा. आता गुडघ्याच्या इम्प्लांट्समध्ये आपल्याला 3 प्रकारचे सांधे दिसतात. एक म्हणजे हा स्टीलसारखा दिसणारा, याला म्हणतो आपण कोबाल्ट क्रोमियम, COCRनी. हा कोबाल्ट, क्रोमियम आणि मॉलिब्डिनमचा ॲलॉय असतो. दिस इज वन ऑफ द बेस्ट नी इन द वर्ल्ड. आता हा मार्केटमध्ये अतिशय प्रचलित आलेला आहे आणि आपण आपल्या रोबोबरोबर ती खूप रेग्युलरली वापरतो. याला गोल्डनी म्हणतात, गोल्डचा नसतो. तर ह्या कोबाल्ट क्रोमियमवरच टायटेनियम नावाच्या बायो इनर्ट मटेरियलचं कोटिंग असतं. त्या ज्या लोकांना कोबाल्ट क्रोमियमची ॲलर्जी असते त्या लोकांसाठी बनवला गेलेला होता. बट देर इज अ क्लेम 2 ते 3 वर्षाची ह्याची लाईफ सुद्धा त्याच्यामुळे वाढलेली आहे, असा क्लेम आहे. नक्कीच. डॉक्टर, मायक्रोप्लास्टिक शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि थोडक्यात मायक्रोप्लास्टिकचे फायदे काय आहेत, थोडक्यात सांगा. मायक्रोप्लास्टीमध्ये आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपला जो गुडघा आहे तो ट्राय कंपार्टमेंटल आहे. जर आता तुम्ही डाव्या साईडला बघताय, फक्त आतल्या बाजूचा गुडघा तिथला खराब झालेला आहे, बाहेरचा आणि पटेलोफिमोरल जॉईंट एकदम छान आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट करायची गरज नाही. या सिच्युएशनमध्ये आपण फक्त वरती एक छोटीशी मेटलची कॅप, खाली एक छोटी मेटलची कॅप आणि मध्ये रबरची गादी टाकतो. आता फायद्यांमध्ये तुम्ही बघत असाल तर आपण त्यांच्या गुडघ्यातले आतले ACL PCL लिगामेंटला हात लावलेला नाहीये, बाकीच्या कुठल्याही कार्टिलेजला हात लावलेला नाहीये. त्यामुळे ह्या नीचं पूर्ण नॅचरल फील येतो, अतिशय फास्टेस्ट रिकव्हरी होते आणि छोट्या इन्सिजनमध्ये ही सर्जरी होते. रोबोटिक सर्जरी याच्यामध्ये उत्कृष्ट काम करते, कारण तुम्ही माणसाने बनवलेला सांधा हा बाकीच्या देवानी बनवलेल्या, निसर्गाने बनवलेल्या सांध्याबरोबर टाकताय, तर तिथं रोबोटिक प्रिसिजनची सगळ्यात जास्त गरज आहे. नक्कीच.
डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी आणि मायक्रोप्लास्टी यावर डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. नी रिप्लेसमेंट म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, ती नेमकी कशा पद्धतीने केली जाते, हे पूर्ण डीपमध्ये सरांनी आज या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या संदर्भातला काही त्रास असेल, यांचे सर्व कॉन्टॅक्ट्स नंबर सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसते, तुम्ही त्याद्वारे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार. सह्याद्रीची उंची म्हणजे